आता बघणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। जरांगेंची आजपासून 13 जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यातली शांतता जनजागृती रॅली। मुलांच्या भविष्यासाठी घराबाहेर पडा जरांगेंचं आवाहन। तर पुढच्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेशमध्ये रॅली काढणार। भुजबळ आमच्या रॅलीला गालबोट लावू शकतात, जरांगेंचा आरोप। शिंदे फडणवीसांनी भुजबळांवर लक्ष ठेवावं, मनोज जरांगेंचं सरकारला आवाहन। 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे हे 13 तारखेनंतर ठरवणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला पुन्हा इशारा। समाजासोबत चर्चा करून पुढची भूमिका ठरवणार, जरांगेंची माहिती। भाजप खासदारांमध्ये गडकरींची लोकप्रियता। गडकरी पंतप्रधान व्हावेत अशी अनेक खासदारांची इच्छा। गडकरी पंतप्रधान व्हावेत असं वाटतंय, पण बोलायची छाती नाही। जयंत पाटलांचा भाजप नेत्यांना टोला। एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक अजिंक्य नाईक लढवणार। नाईक सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव। नाना पटोलेही अध्यक्षपदासाठी इच्छुक। आमच्या भंडाऱ्याचा नाना बनेल एमसीएचा अध्यक्ष। भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या बॅनरची चर्चा। माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर बॅनरबाजी। नितेश राणे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यावर करूळ घाटाची पाहणी केल्यानंतर संतापले। निकृष्ट काम करून महामार्ग सुरू केल्यास वाहतूक रोखणार, राणेंचा इशारा। कोथरूड विधानसभेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे पवारांच्या भेटीला। चंद्रकांत मोकाटे ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार। कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढण्यास मोकाटे इच्छुक।